आपल्याला नेहमी वाटतं की उत्तम लीडर तोच असतो जो सर्वात मोठ्या आवाजात बोलतो. म्हणजे जो प्रत्येक मीटिंगमध्ये लक्ष वेधून घेतो. अगदी बरोबर. आणि अत्यंत आक्रमकपणे क्षणात निर्णय घेतो असा आपला एक सर्वसाधारण समज असतो. हो ना. पण जर मी तुम्हाला असं म्हटलं की कधीकधी जगातले सर्वात प्रभावी नेते ते असतात जे क्वचितच आपला आवाज वाढवतात. हे थोडं वेगळं वाटतं ऐकायला. होय, जे अत्यंत शांत असतात, शिस्तबद्ध असतात आणि पडद्यामागे राहून संपूर्ण सिस्टीम अचूकपणे चालवतात. आजच्या या सखोल चर्चेत आपण अशाच एका प्रोफाईलचा अभ्यास करणार आहोत. क्या बात आहे. म्हणजे आजची चर्चा खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारी ठरणार आहे. नक्कीच. कारण आपण अनेकदा नेतृत्व आणि क्षमता या गोष्टींना एकाच पारंपरिक साच्यात मोजण्याचा प्रयत्न करतो. पण आज आपल्याकडे जो डेटा आहे तो हे साचे पार मोडून काढतो. आणि हा डेटा कुठून आलाय? आज आपल्याकडे स्टुडंट नावाच्या एका उमेदवाराचा अंतर्बाह्य रिपोर्ट आहे. अच्छा, अंतर्बाह्य रिपोर्ट? हो, अंतर्बाह्य. या 10 पानांच्या रिपोर्टचं आपण आज सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हा अत्यंत वैज्ञानिक आणि सखोल रिपोर्ट IKSC's नॉलेज ब्रिजने तयार केला आहे. हो, मी ऐकून आहे यांच्याबद्दल. डॉक्टर अतुल बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे करिअर कंपास असेसमेंट घेतलं जातं, त्यातून हा सगळा डायनामिक डेटा समोर येतो. अगदी खरंय. तरुण उमेदवारांना स्वतःची ओळख आणि दिशा शोधण्यासाठी IKSC जे काम करत आहे ते खरोखरच या स्टुडंटसारख्या उमेदवारांसाठी एकदम दिशादर्शक ठरत आहे. आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेचा जो मुख्य उद्देश आहे ना, तो त्यांच्या एका टॅगलाईनमध्ये अतिशय अचूकपणे मांडला गेलाय. कोणती टॅगलाईन? फ्रॉम क्युरिओसिटी टू क्लॅरिटी, फाइंड द स्पार्क दॅट शेप्स युअर फ्युचर. क्या बात आहे. म्हणजे कुतूहलाकडून स्पष्टतेकडे जाणारा प्रवास. अगदी तसंच. हा रिपोर्ट म्हणजे फक्त काही आकडे किंवा आलेखांचा समूह नाहीये, तर स्टुडंट या उमेदवाराच्या मनाच्या आत नक्की काय चालतं आणि तो बाहेरच्या जगाशी कसा संवाद साधतो याचा हा एक अतिशय स्पष्ट नकाशा आहे. आणि जर स्टुडंट तुम्ही स्वतः हे ऐकत असाल तर तुमचा तो आतला स्पार्क नक्की कुठे लपलाय हे शोधायला तुम्हाला यातून नक्कीच मदत मिळेल. बरोबर. बरं, हे अंतर्बाह्य प्रकरण नक्की काय ते आधी आपण उलगडून सांगूया. रिपोर्टच्या पेज नंबर 3 वर जर आपण पाहिलं तर अंतर म्हणजे इनर वर्ल्ड आणि बाह्य म्हणजे आउटर वर्ल्ड अशी एक अतिशय महत्वाची विभागणी केली आहे. हो, इंट्रोडक्शन टू द डिस्क स्टाईल बिहेवियर रिपोर्टमध्ये हे खूप छान समजावून सांगितलंय. तसं पाहायला गेलं तर हे सोप्या भाषेत सांगायचं ठरवलं ना तर मला इथे तंत्रज्ञानाची एक अॅनालॉजी द्यायला आवडेल. सांगा ना. हां, आपण सगळेच स्मार्टफोन वापरतो बरोबर. या फोनमध्ये एक ऑपरेटिंग सिस्टम असते म्हणजे OS. ती कुणाला दिसत नाही पण संपूर्ण फोन त्याच सिस्टीमवर चालतो. अगदी बरोबर. हे जे आतलं काम आहे हे म्हणजे उमेदवाराचं अंतर किंवा त्याचे इनर ड्रायव्हर्स. आणि दुसरीकडे असतो आपलं युजर इंटरफेस म्हणजे UI, जे स्क्रीनवर दिसतं ज्याच्याशी आपण संवाद साधतो. हे म्हणजे उमेदवाराचं बाह्य जग. म्हणजे त्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये नक्की काय असतं ते तिथं सांगितलंय ना. हो, तिथे असतात तुमचे 7 वर्कप्लेस ड्रायव्हर्स किंवा 7WPD. हे ड्रायव्हर्स ठरवतात की तुम्हाला एखादी गोष्ट का करायची आहे, म्हणजे तुमचं वाय. अच्छा, म्हणजे हे 7 ड्रायव्हर्स कोणते आहेत? यामध्ये एस्थेटिक म्हणजे सौंदर्यवादी, इकॉनॉमिक म्हणजे व्यवहारिक, इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणजे स्वातंत्र्यप्रिय, पॉलिटिकल म्हणजे नेतृत्व, अल्ट्रुइस्टिक म्हणजे परोपकारी, रेग्युलेटरी म्हणजे शिस्तप्रिय आणि थिओरॅटिकल म्हणजे संशोधक, असे 7 ड्रायव्हर्स आहेत. बापरे, हे शब्द ऐकायला खूपच भारी आणि तांत्रिक वाटतात. पण हे प्रत्यक्षात काम कसं करतात? खूप सोपं आहे. समजा स्टुडंट या उमेदवाराचा इकॉनॉमिक ड्रायव्हर खूप उच्च आहे. याचा अर्थ काय? काय? तर हा उमेदवार कोणत्याही कामात गुंतवणूक आणि परतावा यावर जास्त लक्ष केंद्रित करेल. त्यांना वेळेचा आणि पैशांचा अपव्यय अजिबात आवडणार नाही. अच्छा, म्हणजे एकदम प्रॅक्टिकल. हो, आणि या उलट जर त्यांचा अल्ट्रुइस्टिक म्हणजे परोपकारी ड्रायव्हर उच्च असेल तर ती व्यक्ती कंपनीच्या नफ्यापेक्षा माणसांना याचा कसा फायदा होईल याचा आधी विचार करेल. का बात आहे. आणि मग बाह्य जग म्हणजे काय? बाह्य जग म्हणजे आपला DISC सिद्धांत, डॉमिनन्स, इन्फ्लुएन्स, स्टेडीनेस आणि कंप्लायन्स. हे तुमच्या कसे या प्रश्नाचं उत्तर देतं. म्हणजे तुमचे ते आतले ड्रायव्हर्स तुम्ही जगासमोर कसे मांडता हे DISC ठरवतं. अगदी बरोबर ओळखलत. आता या इनर आणि आउटरच्या मिश्रणातून पेज नंबर 5 वर अंतर्बाह्य रिपोर्ट इन्साइट्समध्ये 4 मुख्य आर्केटाइप्स किंवा व्यक्तिमत्वाचे साचे मांडले आहेत. हो, मी वाचलं ते. ऑथॉरिटी पायोनियर, कंपॅशनेट विजनरी,
कस्टोडियन ऑफ ग्रेसफुल सिस्टम्स आणि ॲनालिस्ट ऑफ स्ट्रक्चर्ड ब्युटी. हं. पण आपण सिद्धांताकडून आता थेट डायनॅमिक डेटाकडे वळूया ना, म्हणजे स्टुडंटच्या वैयक्तिक आकडेवारीकडे, कारण तिथेच खरी गंमत लपलेली आहे. होय, पेज नंबर 9 वरचे जे अंतर्बाह्य बार ग्राफ्स आहेत ते खूपच इंटरेस्टिंग आहेत. हो, जेव्हा मी या उमेदवाराचे वैयक्तिक आलेख पाहिले तेव्हा मला दिसलं की स्टुडंटचे सर्वाधिक गुण ASB म्हणजे ॲनालिस्ट ऑफ स्ट्रक्चर्ड ब्युटीमध्ये 75 आहेत. आणि CGS म्हणजे कस्टोडियन ऑफ ग्रेसफुल सिस्टम्समध्ये 74 आहेत. हे आकडे नुसतेच आकडे नाहीत बरं का. मग ते स्टुडंटच्या कार्यपद्धतीची संपूर्ण कहाणी सांगतात. जर आपण त्यांच्या बाह्य वर्तन शैलीकडे म्हणजेच DISC ग्राफकडे पाहिलं तर त्यांचा D म्हणजेच डोमिनन्स फक्त 4 आहे. फक्त 4? हो, आणि I म्हणजेच इन्फ्लुएन्स 8 आहे. पण खरी अचंबित करणारी गोष्ट पुढे आहे. त्यांचा S म्हणजे स्टेडीनेस तब्बल 93 आहे. बापरे, 93? आणि C म्हणजे कंप्लायन्स चक्क 97 आहे. हे अत्यंत दुर्मिळ आणि विलक्षण कॉम्बिनेशन आहे. पण एक मिनिट, मी तुम्हाला इथे थोडं थांबवतो. हं. तुम्ही म्हणालात की हे विलक्षण आहे, पण जर कुणाचा D म्हणजे डॉमिनन्स फक्त 4 असेल, तर मगाशी मी जे म्हटलं की लार्जर दॅन लाईफ लीडरशिप, हं. ती या उमेदवाराकडे नाहीये का? म्हणजे एखादी व्यक्ती जिचा D इतका कमी आहे, ती भविष्यात मोठा निर्णय घेणारी किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती कशी बनू शकते? असं समज असतो ना आपला, की D कमी म्हणजे तो माणूस खूप कमकुवत किंवा घाबरट असतो. हां. हा एक अतिशय मोठा आणि सार्वत्रिक गैरसमज आहे. डॉमिनन्स कमी असणे म्हणजे कमकुवत असणे नव्हे. अच्छा. स्टुडंटच्या बाबतीत हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांची लीडरशिप ही पूर्णपणे वेगळ्या इंधनावर चालते. त्यांचा C म्हणजे कंप्लायन्स 97 आहे. हां, 97 म्हणजे खूपच जास्त. याचा अर्थ त्यांच्याकडे बारीक-सारीक डिटेल्स पाहण्याची, माहितीचं सखोल विश्लेषण करण्याची आणि अचूकता राखण्याची अफाट ताकद आहे. आपण त्यांना प्रक्रिया आधारित नेते किंवा प्रोसेस ओरिएंटेड लीडर्स म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे ते मोठ्याने ओरडून आदेश देणार नाहीत. अजिबात नाही. पण त्यांनी तयार केलेली सिस्टम इतकी अभेद्य असेल की तिथे चुकांना वावच नसेल. वाह! म्हणजे मला इथे एका गोष्टीची आठवण येतेय. हे एखाद्या मोठ्या सिम्फनी ऑर्केस्ट्राच्या कंडक्टरसारखं आहे ना? हां, कसं काय? म्हणजे बघा, कंडक्टर स्वतः वाद्याचा कोणताही मोठा आवाज करत नाही. तो फक्त आपली ती छोटी काठी अत्यंत अचूकपणे आणि शांतपणे हलवतो. पण त्या एका छोट्या आणि शिस्तबद्ध कृतीमुळे समोरचे 50 संगीतकार एक अप्रतिम संगीत तयार करतात. अतिशय सुंदर उदाहरण दिलंत तुम्ही. स्टुडंट्सची कार्यपद्धती नेमकी अशीच आहे. ते आपल्या स्टेडीनेस आणि कंप्लायन्सच्या आधारावर लोकांचा विश्वास जिंकतात. हो. आता या 97C स्कोरचे आपण एक प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. म्हणजे पेज नंबर 6 वर जे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते अधिक स्पष्ट होतील. सांगा ना. समजा एखाद्या ऑफिसमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये अचानक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली किंवा आग लागल्याचा अलार्म वाजला. अरे बापरे. मग ज्या लोकांचा D किंवा I जास्त आहे ते कदाचित मोठ्याने ओरडतील, धावपळ करतील किंवा लोकांना पटापट सूचना द्यायला लागतील. स्वाभाविक आहे. पण 97C स्कोर असलेली व्यक्ती काय करेल? ती अजिबात पॅनिक होणार नाही. खरंच. हो, ती अत्यंत शांतपणे सेफ्टी मॅन्युअलमधील प्रक्रियेची आठवण करेल, अचूक एक्झिट मार्ग निवडेल आणि अत्यंत पद्धतशीरपणे लोकांना बाहेर काढेल. क्या बात है. म्हणजे संकटाच्या वेळी जी खरी थंड डोक्याची गरज असते ती या स्टुडंटसारख्या उमेदवारांमध्ये नैसर्गिकरित्या असते. अगदी बरोबर. आणि त्यांचा S93 असल्यामुळे ते वातावरणात एक स्थिरता आणतात. पण आता हे झालं आणीबाणीच्या वेळी. दैनंदिन जीवनात काय? दैनंदिन जीवनात म्हणजे समजा हा उमेदवार आपल्या कुटुंबासोबत एखाद्या सुट्टीवर किंवा ट्रिपवर चाललाय. तिथे हे 93S आणि 97C कसे दिसतील? तिथेही त्यांची ही प्रवृत्ती अगदी स्पष्ट दिसेल. कुटुंबासोबत ट्रिपला गेल्यावर स्टुडंटसारख्या उमेदवाराकडे प्रवासाचं एक अत्यंत अचूक आणि तपशीलवार एक्सेल शीट तयार असेल. अरेच्छा, एक्सेल शीट. हो तर. सकाळी किती वाजता निघायचं, कुठे थांबायचं, बजेट किती असेल, या सगळ्याचं परफेक्ट प्लॅनिंग त्यांच्याकडे असेल. जर रेल्वे 3 मिनिटं लेट झाली तर कदाचित ते आतल्यात थोडे अस्वस्थ होतील. कारण त्यांना परफेक्शन आणि शिस्त आवडते. हो ना. पण त्यांच्या या अचूकतेमुळे कुटुंबाची ती संपूर्ण ट्रिप अत्यंत सुरक्षित आणि कोणत्याही विघ्नाविना पार पडेल. इतरांना त्याची जाणीवही नसेल की या एका व्यक्तीच्या बॅकग्राऊंड प्लॅनिंगमुळे सर्व काही इतकं सुरळीत सुरू आहे. हीच ती ॲनालिस्ट ऑफ स्ट्रक्चर्ड ब्युटीची खरी ताकद आहे. तर
गोष्टींमधील स्ट्रक्चर किंवा शिस्तबद्ध सौंदर्य पाहण्याची क्षमता. अगदी खरंय. आता आपण शिक्षणाच्या आणि करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करूया. पेज नंबर 7 वर जो करिअर ॲस्पेक्ट अँड आउटलुक दिलाय, त्या आधारे या उमेदवाराने भविष्यात कोणती क्षेत्र निवडली पाहिजेत? हे खूप महत्वाचं आहे. स्टुडंटची अभ्यासाची पद्धत ही अत्यंत संशोधनात्मक आहे. त्यांना फक्त घोकंपट्टी करायला अजिबात आवडत नाही. हां, एखादी गोष्ट का आणि कशी काम करते याच्या मुळाशी जाणं त्यांना आवडतं. त्यामुळे करिअरचा विचार करताना त्यांनी अशी क्षेत्र निवडली पाहिजेत जिथे डेटा, अचूकता आणि सिस्टम यांना महत्त्व आहे. म्हणजे जसे की डेटा सायन्स. हो, डेटा सायन्स, फायनान्शियल ॲनालिसिस, आर्किटेक्चर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा ऑपरेशन्स मॅनेजमेंट. अच्छा. या क्षेत्रात जिथे एका छोट्या चुकीमुळे कोट्यावधींचं नुकसान होऊ शकतं, तिथे हा 97% स्कोअर असलेला उमेदवार सर्वात भरवशाचा कर्मचारी किंवा नेता ठरू शकतो. इथे मला एक गमतीदार गोष्ट सुचते. आपण असं म्हणू शकतो की करिअर घडवण्यासाठी स्वतःच्या भविष्याचं कॅरियर म्हणजे वाहक बनावं लागतं. छान शब्दखेळ आहे हा. आणि हा रिपोर्ट खऱ्या अर्थाने स्टुडंटला स्वतःमधील खऱ्या हिऱ्याची पारख करायला मदत करतो. पण मला इथे एक दुसरा पुशबॅक द्यायचा आहे. बोला ना. जर एखादी व्यक्ती इतकी जास्त शिस्तबद्ध आणि चुका टाळणारी असेल आणि तिला अचानक होणारे बदल आवडत नसतील, तर ती व्यक्ती एका साच्यात अडकण्याचा धोका नाही का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे आयुष्यात अनेकदा अचानक आलेल्या संधी घ्याव्या लागतात किंवा कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागते. तिथे स्टुडंट सारखे लोक मागे पडू शकतात का? हा अत्यंत अचूक आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. आणि रिपोर्टमध्ये पेज नंबर 8 वर रिलेशनशिप्स अँड पर्सनल ग्रोथ पॅरामीटर्स अंतर्गत हाच धोका स्पष्ट करण्यात आला आहे. अच्छा, तिथे मेन्शन केलं आहे? हो, स्टुडंट्ससारख्या उमेदवारांचा सर्वात मोठा शत्रू असतो त्यांचा स्वतःचा कम्फर्ट झोन आणि परफेक्शनिझम. परफेक्शनिझम. प्रत्येक गोष्ट 100% अचूक होईपर्यंत थांबून राहतात. पण जगात कधीच कोणतीही गोष्ट 100% परफेक्ट नसते ना. हे तर अगदी खरं आहे. त्यामुळे जर त्यांना पुढे जायचं असेल तर त्यांनाच चुका करण्याची परवानगी स्वतःला द्यावी लागेल. नवीन प्रयोग करणं, थोडे धक्के खाणं आणि काहीतरी अनपेक्षित करणं हे त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी अतिशय गरजेचं आहे. म्हणजे प्रगती करण्यासाठी कधीकधी स्वतःच्या शिस्तीचे नियम थोडे वाकवावे लागतील तर? हो, नक्कीच. आणि हे नातेसंबंधांमध्येही लागू होतं का? कारण रिपोर्ट सांगतो की कुटुंबात आणि मित्रांमध्ये स्टुडंट हा अत्यंत एकनिष्ठ आणि शांतताप्रिय सदस्य असतो. हो, नातेसंबंधांमध्ये त्यांचा हा स्कोअर त्यांना एक उत्कृष्ट लिस्नर म्हणजे ऐकणारा बनवतो. अच्छा. लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात कारण ते गुप्त सुरक्षित ठेवतात आणि अत्यंत प्रॅक्टिकल सल्ला देतात. पण या शांततेच्या नादात ते अनेकदा वाट टाळतात. म्हणजे जर राग आला तरी व्यक्त करत नाहीत. बरोबर. जर त्यांना एखाद्या गोष्टीचा राग आला असेल तर ते तो दाबून ठेवतात. त्यामुळे त्यांच्यात नाराजी साचून राहू शकते. म्हणून त्यांनी नातेसंबंधात आपला मुद्दा स्पष्टपणे मांडायला म्हणजेच असर्टिव्हनेस शिकणं खूप आवश्यक आहे. हे खूपच प्रॅक्टिकल आणि उपयुक्त विश्लेषण आहे. आता आपण या रिपोर्टच्या सर्वात महत्त्वाच्या आणि थोड्या गुंतागुंतीच्या भागाकडे वळूया. पेज नंबर 10. हो, ओव्हरऑल पर्सनॅलिटी ओव्हरव्ह्यू आणि इंटिग्रेटेड सिंगल प्लॉट बिहेवियरल स्क्वेअर. हा चौकोन वाचताना सुरुवातीला तो भूमितीच्या एखाद्या किचकट आकृतीसारखा वाटतो. थोडा टेक्निकल वाटतो सुरुवातीला. यात 8 बिहेवियरल झोन्स आहेत, काही आउटर एजेस आहेत आणि सेंटर प्लॉट्स आहेत. हे सगळं नक्की काय आहे? या पूर्ण रिपोर्टचा गाभा आहे. मगाशी आपण अंतर आणि बाह्य याबद्दल बोललो ना? हो, ऑपरेटिंग सिस्टम आणि युजर इंटरफेस. अगदी तेच. हा एकात्मिक चौकोन म्हणजे त्या दोन्ही जगांचा संगम आहे. इथे तुमचे इनर ड्रायव्हर्स आणि तुमचे DISCचे गुण एकमेकांना कसे भेटतात याचा एक नकाशा तयार होतो. मला इथे एक दुसरी अॅनालॉजी सुचतीये, सांगू का? नक्की सांगा. आपण या चौकोनाला एका गाडीच्या सस्पेन्शन सिस्टमसारखा पाहू शकतो का? सस्पेन्शन सिस्टम कसं काय? म्हणजे बघा, तुमचं जे बाह्य वर्तन आहे, जे आउटर एजेस आहेत, ते गाडीच्या टायर आणि शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करतं. अच्छा. ते बाहेरच्या जगातील रस्त्याचे खड्डे, अडथळे, म्हणजेच लोकांच्या प्रतिक्रिया किंवा ऑफिसमधील राजकारण स्वतःवर झेलतं. आणि जे तुमचे सेंटर प्लॉट्स किंवा इनर ड्रायव्हर्स आहेत, ते गाडीच्या इंजिनसारखे आणि आतील प्रवाशांसारखे आहेत, ज्यांना हे बाह्यवर्तन एकदम सुरक्षित ठेवतं. वाह, हे अत्यंत चपखल आणि सोपं उदाहरण आहे. या सस्पेन्शन सिस्टमप्रमाणे या चौकोनातील आउटर एजेस हे दर्शवतात की तुमच्या वागणुकीत किती तीव्रता आहे. म्हणजे इंटेन्सिटी. हो,
जेव्हा तुम्ही एखाद्या आवाहनाला सामोरे जाता तेव्हा तुमची पहिली आणि तीव्र प्रतिक्रिया या बाहेरील कडांवरून ठरते. पण जसजसे तुम्ही या चौकोनाच्या मध्यभागाकडे म्हणजे सेंटर प्लॉट्सकडे जाता तसे तुमचे विविध गुण एकमेकांना संतुलित करू लागतात. म्हणजे तिथे फ्लेक्सिबिलिटी येते. अगदी बरोबर. स्टुडंटच्या बाबतीत त्यांचा हा बिहेवियरल प्लॉट जिथे येतो तो त्यांना रिअलाइन, रिइमॅजिन, राईज या प्रवासाची स्पष्ट जाणीव करून देतो. रिअलाइन, रिइमॅजिन, राईज हे ऐकायला खूपच प्रेरक वाटतंय. पण याचा अर्थ स्टुडंटने स्वतःला पूर्णपणे बदलून टाकावे असा होतो का? अजिबात नाही. रिअलाइन म्हणजे स्वतःच्या नैसर्गिक प्रवृत्तीविरुद्ध न लढता त्या प्रवृत्तीला योग्य त्या कामाशी जोडणं. म्हणजे कसं? म्हणजे जर स्टुडंट अचूकता आणि शिस्तीत उत्तम असेल तर त्यांनी स्वतःला एखाद्या आक्रमक सेल्सच्या जॉबमध्ये ढकलण्यापेक्षा ॲनालिटिक्सच्या क्षेत्रात स्वतःला रिअलाइन करावं. हां, बरोबर आहे. आणि रिइमॅजिन म्हणजे? रिइमॅजिन म्हणजे स्वतःच्याच क्षमतांबद्दलचे जुने समज बदलणे. जसं आपण मगाशी पाहिलं की मी लीडर बनू शकत नाही हा विचार सोडून मी एक शिस्तबद्ध प्रक्रिया आधारित लीडर नक्कीच बनू शकतो ही नवीन कल्पना करणे. क्या बात है. आणि राईज म्हणजे या स्पष्टतेच्या आधारे आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रगती करणे. हे खरंच एखाद्याच्या डोळ्यावरची पट्टी उघडण्यासारखं आहे. स्टुडंट नावाच्या या उमेदवाराच्या डेटावरून आपण मानवी प्रवृत्तींचे इतके सूक्ष्म पैलू आज समजावून घेऊ शकलो. हो ना. जर आपण आजच्या या सखोल चर्चेचा एकंदरीत सारांश काढायचा झाला तर स्टुडंटचं व्यक्तिमत्व हे उच्च एस आणि सी वर आधारित आहे. बरोबर. त्यांच्याकडे उत्कृष्ट विश्लेषण क्षमता आहे, तपशिलांकडे बारीक लक्ष देण्याची सवय आहे आणि अत्यंत कठीण परिस्थितीतही सुसंवाद आणि शिस्त राखण्याची नैसर्गिक ताकद आहे. ते खऱ्या अर्थाने ॲनालिस्ट ऑफ स्ट्रक्चर्ड ब्युटी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा टेकअवे हा आहे की त्यांनी त्यांच्या या शांत आणि शिस्तबद्ध स्वभावाला कधी स्वतःची कमतरता मानू नये. अगदी खरंय. जगाला आक्रमक लोकांची जेवढी गरज आहे ना तेवढीच किंबहुना त्याहून थोडी जास्तच गरज अशा स्थिर आणि विश्वासार्ह लोकांची आहे जे पडद्यामागे राहून संपूर्ण सिस्टम टिकवून ठेवतात. 100% सहमत आहे मी. हाताच्या रेषेवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं कधीही चांगलं. आणि हे इतक्या वैज्ञानिक आणि अचूक पद्धतीने समोर आणल्याबद्दल डॉक्टर अतुल बी पाटील आणि IKSC नॉलेज ब्रिज यांचं खरोखरच कौतुक करायला हवं. नक्कीच. करिअर कंपासच्या माध्यमातून तरुणांना स्वतःची खरी क्षमता ओळखण्यास जी मदत मिळत आहे ती भविष्यात योग्य करिअर घडवण्यासाठी एक मजबूत पाया तयार करत आहे. हो, कारण स्वतःला ओळखून घेतलेले निर्णय नेहमीच दीर्घकाळ टिकतात. अगदी बरोबर. तर स्टुडंट, जर तुम्ही ही चर्चा ऐकत असाल तर आजच्या या सखोल चर्चेचा शेवट करताना मला एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत थांबवायचं आहे. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की तुमचं बाह्य वर्तन किंवा डिस्क मॉडेल हे परिस्थितीनुसार, नवीन अनुभवांनुसार किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्यानुसार भविष्यात थोडेफार बदलू शकते. तुम्ही कदाचित थोडे अधिक असर्टिव्ह बनू शकाल. पण विचार करा, तुमचं जे अंतर आहे, तुमचे जे 7 वर्कप्लेस ड्रायव्हर्स आहेत, जे तुमचं खऱ्या अर्थाने इंजिन आहेत, ते जर येत्या 10 वर्षात तुमच्या अनुभवामुळे अधिक परिपक्व झाले आणि त्यांनी एक नवीनच आकार घेतला तर ते तुम्हाला तुमच्या करिअरच्या आणि व्यक्तिमत्वाच्या अशा कोणत्या अनपेक्षित शिखरावर नेऊन ठेवतील ज्याची तुम्ही आज कल्पनाही करू शकत नाही. हा खूपच सखोल विचार आहे. हो ना. तुमची ही शिस्त आणि तुमचा हा समजूतदारपणा भविष्यात तुम्हाला कुठल्या अदृश्य पण शक्तिशाली भूमिकेत नेईल. स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, कारण हा रिपोर्ट फक्त एक सुरुवात आहे. खरा प्रवास तर आता कुठे सुरू झालाय.